नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। ट्री हाऊस स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन। प्रदर्शनामध्ये एकूण 110 प्रतिकृतींचा समावेश। पंचायत समिती कार्यालय पेण, शिक्षण विभाग, विज्ञान आणि गणित मंडळ तालुका पेण, ट्री हाऊस स्कूल पेण यांच्या संयुक्त विद्यमाने 52वे विज्ञान प्रदर्शन पेण येथील ट्री हाऊस स्कूल येथे संपन्न झाले। शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान या संकल्पनेवर हे विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते। या प्रदर्शनात एकूण 110 प्रतिकृतींचा समावेश करण्यात आला होता। यावेळी खासदार धैर्यशील पाटील, जिल्हा परिषद माजी सभापती डी.बी. पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर हरिओम म्हात्रे, माजी जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील, गट शिक्षणाधिकारी अरुणादेवी पवार, शर्मिला वैकुंठ पाटील, अध्यक्षा ट्री हाऊस हायस्कूल पेण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना खासदार धैर्यशील पाटील यांनी सांगितले की आपण म्हणतो की विज्ञानाने प्रगती केली आहे, परंतु ती विज्ञानाने केलेली प्रगती ज्या लहान लहान टप्प्यातून रूपाला आली आहे, असे अनेक टप्पे माणसाच्या आयुष्यामध्ये घडत असतात। पूर्वी माणूस माकडाच्या अवस्थेत होता, माकडाचा माणूस झाला। शिक्षणाने माणसाने प्रगती केली। सुसंगतरित्या विचार करण्याची पद्धत ही शिक्षणामुळे विकसित होते। यावेळी ट्री हाऊस अध्यक्ष शर्मिला पाटील यांनी बोलताना सांगितले की या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थी, पालक आणि ज्या शाळांनी सहभाग घेतला आहे त्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत। हा विज्ञान प्रदर्शन म्हणजे आमच्या ट्री हाऊससाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले। कार्यक्रमाला आलेल्या सर्व पाहुण्यांना लेझिम पथकाची सलामी देत मानवंदना देऊन ट्री हाऊसच्या विद्यार्थ्यांनी स्वागत केले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी विनायक पाटील सह तृप्ती भोईर, पेण। नयनरम्य इमारत परिसर जो सौभाग्यवती शर्मिलाताई पाटील यांनी मान्य वैकुंठ पाटील यांच्या सहकार्याने या ठिकाणी हे संकुल यशस्वीरित्या बनवलेलं आहे। अशा संकुलामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय आणि म्हणून या कार्यक्रमाकरता व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्य माझे सहकारी मान्य वैकुंठ पाटील,